ताजी ताजी मेथी ही अशी गव्हाच्या पिठाची इतकी मस्त बघता क्षणी खावीशी वाटणारी ताज्या मेथीची मटरी बनवायला सुद्धा अगदी सोपी आहे. फार काही कष्ट लागत नाही आणि महिनाभर टिकते. तर ही मटरी अजिबात तेलकट होत नाही, अतिशय खुसखुशीत तयार होते. एकदा आपण बनवून ठेवली की महिनाभर आरामशीर राहते. गरमागरम वाफवता चहा आणि त्यासोबत ही अशी अजिबात तेलकट न होणारी मटरी किंवा मुलांना आदल्या दिवशी मधल्या वेळ भुकेसाठी काहीतरी चुरमुर खायचं असतं तर ही अशी ताज्या मेथीची मटरी आपण त्यांना देऊ शकतो. तर ही ताज्या मेथीची मटरी कशी बनवायची ते पाहूयात. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. ही आपण ताज्या मेथीची पानं घेतलेली आहेत. ताज्या मेथीच्या ऐवजी तुम्ही कसुरी मेथीचा वापर देखील केला तरी चालेल. शक्यतोवर पानंच घ्यायची आहेत मटरी करताना आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि निवडून घेतलेली आहे. आता पीठ मळायला घेऊयात. 2 कप इतकं गव्हाचं पीठ घेणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला 1 कप गव्हाचं पीठ 1 कप मैदा वापरायचं असेल तरीही चालेल. त्यानंतर यामध्ये पाव कप इतकं बारीक रवा घेतलेला आहे. चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे. त्यानंतर इथे मी 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची भरड घातलेली आहे. हे असे अख्खे जिरे घालण्यापेक्षा म्हणजे तेलामध्ये गळून पडत नाहीत अख्खे जिरे घालण्यापेक्षा. त्याचबरोबर 1 चमचा साखर घालायची आणि चकाकी येते आणि पुऱ्या छान होतात. त्यानंतर अर्धा चमचा काळ्या मिरीची पावडर घातलेली आहे. इथे मी त्यानंतर ओवा घालायचा आहे. ओवा असा हातावरती चोळून टाकायचा, त्याचा स्वाद पुरीमध्ये छान होतो. आता इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत 2 चमचे घालायचे. याने मटरीला छान खमंगपणा येतो. हे कोरडे जिन्नस एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे चमच्याने. आता आपल्याला याच्यामध्ये मोहन घालायचे. मोहन कसं घालायचं तर ते अगदी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे. तर इथे मी कॅटलीतली जी पळी असते ती 2 पळी इथे मी तेल घेतलेलं आहे. आता मोहन घालणार आहोत तर 2 पळी तेल इतकं पीठ घेतलेलं आहे. अजिबात मैद्याचा वापर केला नाही, त्यामुळे थोडंसं आपण जास्त इथे मोहन घालणार आहोत. हे तेलाचं मोहन छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि कढईसुद्धा तडकाची सुद्धा छान अशी कोरडी करून घ्यायची आहेत पिठाने. सगळं तेल वगैरे निघून जातं. आता आपल्याला हे पूर्ण जे आहेत मिक्स करून घ्यायचं आहे. पिठाच्या प्रत्येक कणाला हे असं मोहन लागलं जाते हाताने. सगळ्या पिठाला हे असं मोहन चोळून चोळून लावायचं आहे. हे असं लावलं म्हणजे पिठाच्या प्रत्येक कणाला हे मोहन लागतं आणि पुरी आपली छान खुसखुशीत होते. या साधारण मुटका झाला पाहिजे इथपर्यंत हे आपल्याला मोहन असायला हवं. आता इथे मी चिरून घेतलेली बारीक अशी फ्रेश अशी ताजी ताजी मेथी घेतलेली आहे. ती आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. आणि इथे मी पाणी घेतलेलं आहे. पाणी घालून आपल्याला हे छान असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. जशी आपण पोह्यांना कणिक भिजवतो तशी अगदी कणिक भिजवून घ्यायचे. सैलसर कणिक भिजवली तर एखाद्या वेळेस आपल्या मटरी नरम पडण्याची शक्यता असते. त्यामुळे साधारण घट्टसर पीठ मी हे भिजवून घेतलं आहे. हे बघा इतपत हे घट्ट पीठ मळून घ्यायचे. भिजवलेला आहे तर बघा पीठ भिजवण्यासाठी पाऊण कप इतकं पाणी लागलं आहे. पाव कप पाणी शिल्लक राहिलेलं आहे. आता आपल्याला एक अर्धा चमचा तेल टाकायचे आणि छान असा एकसारखा गोळा करून घ्यायचे. आता झाकण लावायचं आहे, ह्याच्यावरती ठेवायचं आहे म्हणजे याच्यामधला रवा चांगला फुलला जाईल. आता या गोळ्याला छान एकसारखं असं मळून घ्यायचं आहे म्हणजे पीठसुद्धा छान असं मऊ होईल त्याच्यामुळे. आता मी इथे 2 मिनिट याला छान मळून घेतल्यानंतर मी इथे उंडा घेतलेला आहे. चपातीपेक्षा थोडासा मोठा उंडा घेतलेला आहे. आता इथे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. अगदी हे पीठसुद्धा घट्ट असल्यामुळे छान असं लाटायचं आहे. आता थोडंसं मधून अधून पीठ लावायचे. छान असं लाटी लाटून घ्यायची. ह्याला पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. पातळ लाटल्यामुळे पुऱ्यासुद्धा खायला छान लागतात. अगदी मस्त पटकन खुसखुशीत होतात. बघा मी अगदी पोळपाटभर ही अगदी छान अशी पातळ चपाती लाटून घेतलेली आहे. आता इथे छान अशी आपली चपाती देखील छान
पोळपाटभर छान लाटून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता इथे आपली ही पुऱ्या फुगू नये याकरता इथे मी काटा चमचा घेतलेला आहे। काटा चमच्याने टोचे मारून घ्यायचे आहेत, म्हणजे फुगत नाही आपली मठरी त्याच्याकरता। आता इथे मी 1-2 मिनिट छान असे सगळ्या बाजूने छान टोचे मारून घेतले ह्याला काटा चमच्याने। इथे मी काही शेप्स घेतलेले आहेत खेळण्यातले, माझ्या मुलीचे आहेत, तर त्याने मी छान असा आकार देणार आहे। म्हणजे काय होतं, मुलांना सुद्धा अट्रॅक्टिव्ह वाटतं, म्हणजे वेगवेगळे शेपचे, त्या मुलंसुद्धा पटकन हे मठरी उचलून खातात, बघू शकताय। आणखीन एक पुढची स्टेप करत आहोत आपण आज आणखीन। अशाच पद्धतीने हे सर्व आपण ह्या शेपचे करून घेणार आहोत। वेगवेगळे शेप आहेत, ते मी वेगवेगळ्या शेपचे करते। तर बटरफ्लाय आहे माझ्याकडे, बटरफ्लायचं सुद्धा मुलांना खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं, त्याच्याकरता हे असं वेगवेगळं ट्राय करायला पाहिजे, खूप छान वाटतं हे, बघू शकताय। स्टार घेतलेला आहे, स्टारचं सुद्धा आपल्याला हे शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे ह्याच्याकरता। आता इथे सर्व कट करून घेतलेले आहेत, आता हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत। किंवा तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे स्टीलचा पाणी पिण्याचा ग्लास असेल, त्यांनी सुद्धा तुम्ही गोल आकार देऊ शकता, किंवा तुमच्याकडे खेळण्यामधला कुठला ट्रायंगल वगैरे शेप असेल त्यांनी सुद्धा तुम्ही ही शेप देऊ शकता। खूप छान दिसतात असे वेगवेगळे शेप, खूप छान वाटतात, बघू शकताय। आता अशाच पद्धतीने तुम्हाला आणखीन एक लाटून दाखवणार आहे। लाटी लाटून घेतलेली आहे गोळ्यामधून, पोळीपेक्षा जास्त मोठी घ्यायची आणि छान अशी जेवढी पातळ लाटता येईल तेवढी छान पातळ लाटून घ्यायची पीठ लावून, आणि ते आपल्याला काटा चमच्याने टोचे मारून घ्यायचे आहेत फुगू नये म्हणून आपल्या मठरी। आता इथे मी टोचे मारून घेतलेले आहेत। आता इथे मी गोल आकाराचा शेप घेतलेला आहे, त्याने आपल्याला हे गोल आकार शेप आहेत ते कट करून घ्यायचे आहेत, बघू शकताय। बघू शकता छान दिसत आहेत गोल आकार सुद्धा। आता इथे मी गोल आकार सुद्धा या पद्धतीने करून घेते, ते सुद्धा आता आपल्याला या ताटामध्ये म्हणजे ट्रेमध्ये काढून घ्यायचे आहेत। खूप छान दिसतात ह्या मठरी सुद्धा आणि खूपच छान लागतात सुद्धा। आता अशाच पद्धतीने इतर सर्व राहिलेल्या देखील मठऱ्या मी करून घेतलेल्या आहेत, बघू शकताय, खूप छान दिसत आहेत। अगदी वेगवेगळ्या शेपमध्ये मी इथे मठऱ्या करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जे कुठलं शेप आवडेल त्यानुसार तुम्ही शेप देऊ शकता तुमच्या मठरीला। आता इथे मीडियम गॅसवरती मी तेल देखील गरम करत ठेवलेलं आहे। आता ह्या मठरी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। आता हे आपल्याला मठऱ्या जे शेप वगैरे करून घेतलेले ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला हे सोडून घ्यायचे आहेत। मठरीसुद्धा आपल्याला छान अशा मंदच गॅसवरती छान अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत, खुसखुशीत होईपर्यंत। अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही, तर लालसर होऊ शकतात, कारण गव्हामुळे पटकन असा कलर बदलला जातो, बघू शकता तुम्ही। आता इथे मठरी देखील छान असा बुडबुडेसुद्धा येणं बंद झालेलं आहे, सुरुवातीला बुडबुडे येत होते। आता हे मठरी आपल्याला लगेच तेलामधून काढून घ्यायचे आहेत, नाहीतर कलर बदलतो लगेच पटकन, बघू शकता छान तयार झाले आहेत। आता टिश्यू पेपरवरती आपल्याला ह्या मठरी काढून घ्यायच्या आहेत। इथे मी टिश्यू पेपरवरती काढून घेतले, थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊ। आता दुसऱ्या पद्धतीने आपण ज्या गोल आकार केल्या होत्या ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। आता एक एक करून आपल्याला ही मठरी सोडून घ्यायची आहेत तेलामध्ये। आता इथे मी सर्व मठरी देखील सोडून घेतलेल्या आहेत तेलामध्ये। आता हे आपल्याला तळताना मीडियम गॅसवरती तळायचे नाही आहेत, मंद गॅसवरती छान तळून घ्यायच्या। सुरुवातीला बुडबुडे येतात आणि छान अशा तळून घ्यायच्यात आपल्याला खरपूस अशा। आता ह्याला पलटी मारून घ्यायची आहे झाऱ्याने, बघू शकताय तुम्ही, आणि बुडबुडे तळल्या गेले की बुडबुडे कमी होतात। आता आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिट छान अशा तळून घ्यायचे आहेत, कारण गव्हामुळे काय होतं कलर बदलला जातो मठरीचा, त्यामुळे आपल्याला बघू शकताय आता बुडबुडेसुद्धा कमी झालेले आहेत, मठरी देखील छान तळून झाले आहेत, आपल्या गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आता आपल्याला हे तेलामधून काढून घ्यायचे आहेत लगेच, बघू शकता छान तयार झाले आहेत, अजिबात तेल वगैरे जास्त पित नाहीत या मठरी, बघू शकता तुम्ही। आता हे आपल्याला टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे आहेत। सगळ्या मठरी याच पद्धतीने मी करून घेणार आहे। आपण पीठ हे घट्ट मळलं होतं, तसंच तेलाचं जे मोहनग आहे ते सुद्धा प्रमाणात घेतलं असल्यामुळे बघा मठरी अजिबात तेलकट झाली नाही आहे, जशी आपण बाजारातून विकत आणतो अगदी तशीच
खुसखुशीत आणि जशी सुद्धा तेलकट नसणारी पौष्टिक अशी गव्हाची पिठाची मठरी तयार झाली आहे. तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने ही अशी मठरी करून बघा. तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला जर आवडत असतील तर एक विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा. तसेच अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला मिळतील. चला तर मग मस्त अशा रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.